आता काय निवडणुका नाही आहेत आणि तो ठाणे जिल्हा होता, हा पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो. पुण्यामध्ये ओळख परेड देखील करण्यात आलेली मधल्या काळामध्ये गुंडांची. पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडांनी काम केलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीक मिळाली होती. हे सगळे गुंड, मी नावं घेत नाही, ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या नवीन आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि परत धिंड का काढली नाही आयुक्तांनी, हा प्रश्न आहे आमच्यासमोर. चलिए ओके. एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत क्रांती केली, यापेक्षा मोठा राजकीय कथानक मिळू शकेल का? नाटक होईल, चित्रपट होईल, साहित्यकांना आमच्याकडे बघावं लागेल. ठीक आहे, एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे महात्मा आहेत. अजून काय त्यांना पदवी द्यायची असेल तर आम्ही देऊ ना त्यांना. असं आहे की ह्या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात. आमदार खासदार जसे विकत घेतले जातात तसे कवी, साहित्यिक, लेखक, कवी या ज्या त्यांना पदव्या हव्या असतील तर त्या विकत घेऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार, बुकर्स पुरस्कार, बरं का, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार, काय करावं, त्यांना अमित शहा ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील. हो, एवढी मोठी ज्ञानाची पुंजी त्यांच्यावासी आहे, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण अमित शहा देऊ शकतात. अजून काय त्यांना हवं आहे? हे